हॅलो स्टुडंट्स, एक्झाम फॉर्म फिलिंग 2025 या अकॅडमिक इयर मध्ये मी बनवतो आहे आणि SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे काही कॉलेजेस येतात तर त्याचं एक्झाम फॉर्म फिलिंग प्रोसिजर 2025 पासून चेंज झालेली आहे. काय चेंजेस आहेत ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, तर अक्षयस व्ह्यू पॉइंट या चॅनलशी कनेक्टेड राहा, कारण फोटोकॉपी अटेंडन्स असेल, तुमचा एक्झाम फॉर्म फिलिंग असेल, रिव्होल्युशन असेल, अशा सगळ्या गोष्टी या चॅनलवर मी घेऊन येणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरू करूयात. एक्झाम फॉर्म फिलिंग 2025 पासून कदाचित 2-3 वर्ष ही सेमच राहील. जर काही चेंजेस झाले तर निश्चित परत एकदा व्हिडिओ मी बनवून घेईल. आणि आता सुरुवातीपासून हा फॉर्म फिल कसा करायचा, जो विद्यार्थी फर्स्ट इयरला नवीन ऍडमिशन असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयर नवीन असेल त्यांना स्टार्ट टू एंड अशी प्रोसिजर मी आता सांगतो आहे. गुगलला जरी तुम्ही SPPU सर्च केलं, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची एक वेबसाईट येईल, त्या वेबसाईटला तुम्ही क्लिक करा. हे पेज जे आहे SPPUचं ते ओपन होईल. या साईडला थोडंसं झूम करतो मी, ही जी साईड आहे तर त्या साईडला एक्झामिनेशन असं असतं, तिथं तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक ऑन एक्झामिनेशन. क्लिक केल्याच्या नंतर हे पेज ओपन होईल. थोडंसं स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर इथं स्टुडंट सेक्शन आहे, कॉलेज सेक्शन आणि एक्झामिनेशन सेक्शन. तर स्टुडंट सेक्शन मध्ये अजून थोडं झूम करतो. क्लिक ऑन एक्झाम फॉर्म ऑनलाईन. इथे दिलंय मुद्दा म्हणून मी क्लिक ऑन एक्झाम फॉर्म ऑनलाईन. हे पेज ओपन होईल. अजून थोडंसं झूम करतो. खूप सारे लिंक्स दिलेले आहेत पहा इथं. कुठल्याही एका लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. लिंक 1 वर फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लिक केलं तर प्रोसीड टू लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय. त्यानंतर स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम ही ओपन होणार आहे. थोडंसं स्क्रोल केल्यावर खाली स्टुडंट, कॉलेज आणि ऍडमिन असे 3 सेक्शन येतील. तुम्हाला स्टुडंट सेक्शन मधल्या लॉग इन वर क्लिक करायचंय. ओके, स्टुडंट लॉग इन फाईन. यानंतर लॉग इन तुम्ही एक तर मोबाईल वरून करू शकता किंवा ईमेल आयडी, अशा दोन्ही गोष्टी येतील. तिथं तुम्हाला हे लॉग इन करायचंय. पण हा एक्झाम फॉर्म भरण्यापूर्वी जर तुमच्याकडे ABC ID क्रिएट झालेला असेल तरच ही प्रोसेस तुम्ही करू शकता, किंवा तुमच्याकडं रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कंप्लीट केलेली असेल तरच तुम्हाला हा एक्झाम फॉर्म फिल करता येईल. ज्यांच्या कोणाकडे हे दोन्ही गोष्टी नाहीयेत, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी या दोन्ही व्हिडिओची लिंक शेअर करतो आहे. आधी तुम्ही ABC ID क्रिएट करायचा आहे. कधीही व्हिडिओ तुम्ही बघत असाल 2025 साली, 26 साली किंवा 27 साली, तर ABC ID क्रिएट झालेला पाहिजे. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे याच वेबसाईटवर कशी करायची अगदी डिटेल इन्फॉर्मेशन या 2 लिंकवर मी दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा आणि त्यानंतरच तुम्हाला हे लॉग इन करायचंय, स्टुडंट लॉग इन. ओके, आता स्टुडंट लॉग इन करत असताना आयदर मोबाईल नंबर और ईमेल आयडी. फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईल नंबरवर क्लिक करताय, मोबाईल नंबर एंटर करा, तुमचा पासवर्ड एंटर करा की जो तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोफाईल क्रिएट करताना केला होता तो पासवर्ड, आणि इथं कॅप्चा जो दिला असेल तो टाकून एंटर करा. ठीक आहे, त्यानंतर हे पेज ओपन होईल बघा. ठीक आहे, या पेजवर तुमचं सगळं डिटेल असं, कोर्स एनरोलमेंट नंबर, तुमचं नाव, प्रोफाईल कम्प्लीट आहे की नाही, हा ग्रीन कलर मध्ये पाहिजे प्रोफाईल कम्प्लीट आहे म्हणून. सगळ्यात लास्टला ऑप्शन एक्झाम फॉर्म असेल. ठीक आहे, इथं दिलंय बघा एक्झाम फॉर्म, यावर तुम्हाला क्लिक करायचंय. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा आहे की एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यावर बऱ्याचशा स्टुडंट्सला प्लीज अपडेट एलिजिबिलिटी नंबर टू फिल एक्झाम फॉर्म अशी नोट येईल. ज्यांना कोणाला येणार नाही त्यांनी डायरेक्ट प्रोसीड करायचंय. ठीक आहे, या स्टेप नंतर एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यावर ज्यांना कोणाला हा मेसेज येणार नाही त्यांनी डायरेक्ट प्रोसीड करायचं आणि सब्जेक्ट सिलेक्ट करायचं. ते मी तुम्हाला पुढच्या एक 10-12 स्लाइड नंतर सांगणारच आहे. ओके, पण ज्यांना कुणाला हा मेसेज येईल त्यांनी काय प्रोसेस करायची आधी ती बघा. 5-6 स्लाइड आहेत, त्यानंतर एक्झाम फॉर्मची प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करता येईल. बऱ्याचशा स्टुडंटच्या बाबतीत हे होतं, विशेष करून फर्स्ट इयरला नवीन ऍडमिशन जे आहेत आणि डायरेक्ट सेकंड इयरला जे नवीन ऍडमिशन आहेत त्यांच्या बाबतीत मॅक्झिमम स्टुडंटला हा मेसेज डिस्प्ले होईल. एकतर असा मेसेज असेल किंवा अजून काही एलिजिबिलिटी नंबरशी रिलेटेड. ठीक आहे, त्याला ओके करा आणि तुम्हाला या केसमध्ये प्रोफाईल डिलीट करावी लागेल. हे कुणाला, ज्यांना एलिजिबिलिटी नंबरचा इश्यू येईल त्याच विद्यार्थ्यांना प्रोफाईल डिलीट करावं लागते, अदरवाईज फॉर्म फिलिंग कंटिन्यू करावं लागते. कुठून कंटिन्यू करायची ते मी सांगतो तुम्हाला. ज्यांना हा प्रॉब्लेम आलाय ना एलिजिबिलिटी नंबरचा, त्यांच्यासाठी 2-3 स्टेप बघा. आधी डिलीट प्रोफाईल करा तुमची. डिलीट केल्यानंतर हा मेसेज येईल, तुम्हाला डिलीट करायची आहे का, ओके करा. प्रोफाईल डिलीटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. तो आल्याच्या नंतर न्यू कोर्स एनरोलमेंट हे इथं जर दिसत नसेल तर मी इथं मोठ्या अक्षरात थोडंसं बोल्ड करून ते लिहिलेलं आहे, टाईप केलेलं आहे. हा, न्यू कोर्स एनरोलमेंट नंबरला क्लिक केल्याच्या नंतर आता इथे ज्यावेळेस तुम्ही
प्रोफाईल क्रिएट केली, रजिस्ट्रेशन केलं, त्यावेळेस फर्स्ट इयर असेल, डायरेक्ट सेकंड इयर नवीन ऍडमिशन असतील तर त्यांना न्यू असं सिलेक्ट करावं लागतं. पण तुम्ही ऑलरेडी ते केलेलं आहे. ठीक आहे. ज्यांनी सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला असतील, ऑलरेडी त्यांची प्रोफाईल एक्झिस्ट आहे, किंवा ज्यांना असे प्रॉब्लेम्स आलेत एलिजिबिलिटीचे, त्यांची ऑलरेडी प्रोफाईल एक्झिस्टिंग आहेत, म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय तर मग तुम्ही न्यू नाहीत, एक्झिस्टिंग मध्ये येतात, तर एक्झिस्टिंगला इथं क्लिक करायचं. ज्यांना प्रॉब्लेम आलाय त्यांना ऑलरेडी क्रिएट झाली अशी एकदमच फ्रेश फॉर्म भरताय तुम्ही, रजिस्ट्रेशन करताय, त्या केसमध्ये न्यूला तुम्ही ऑलरेडी क्लिक केलेलं होतं, हे डिलीट केल्याच्या नंतर एक्झिस्टिंगला तुम्हाला क्लिक करायचंय. एक्झिस्टिंगला क्लिक केल्याच्या नंतर मीडियम ऑफ आन्सर इंग्लिश, मराठी काय जे असेल ते सिलेक्ट करा. इथं तुमचा एबीसी आयडी हा एंटर करायचा. एबीसी आयडी जो काही तुमच्या कॉलेजने, युनिव्हर्सिटीने दिलेला असेल, एक्झॅक्टली बरोबर चेक करून तुमच्या नावाचा जो काही एबीसी आयडी किंवा अपर आयडी म्हणतात बघा, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. सेकंड थिंग इथे असेल की हॅव यू गॉट PRN नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. आता हा कुणाकडे असतो, तर ज्यांचं ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे, रिझल्ट लागलेला आहे, सेकंड इयरला गेले, थर्ड इयरला गेले, अशा सर्व स्टुडंटकडे PRN नंबर असेल. पण फर्स्ट इयरला नवीन ऍडमिशन आहे अशा स्टुडंटचे, किंवा डायरेक्ट सेकंड इयरला आहे, नवीन ऍडमिशन झालेल्या स्टुडंटचे लगेचच PRN नंबर रिलीज होत नाही. जर एखाद्या स्टुडंटकडे असेल, काही कॉलेजेसकडे असेल, तर त्यांनी तो येस करून भरावा. पण जनरली नवीन फॉर्म भरताय फर्स्ट टाइम, त्यावेळेस तो लगेचच PRN नंबर नसेल तुमच्याकडे तर त्याला नो करा. मग हे इथं तुम्हाला हायलाइट होणार नाही. ठीक आहे. ज्या कॉलेजेसकडे आलेला असेल एक्झाम कोऑर्डिनेटरशी कन्सर्न करून तुम्ही त्याला येस करू शकता, आणि आला असेल तर PRN नंबर एंटर करू शकता. पण नवीन फॉर्म भरताना तो जनरली येत नाही, ते एक्झाम कोऑर्डिनेटरशी विचारून मग तुम्हाला ते येस नो करायचं. नो त्यांच्याकडे नाहीये त्यांनी नो करा, इथे येईल. थर्ड थिंग आहे की इलिजिबिलिटी नंबर, सगळ्यात महत्वाचे. जोपर्यंत इलिजिबिलिटी नंबर आपल्याला येत नाही तोपर्यंत एक्झाम फॉर्म हा फिल करता येत नाही, कारण एक्झाम फॉर्मवर प्रिंट होऊनच एबीसी आयडी आणि इलिजिबिलिटी नंबर दोन्हीही येत असतात. ओके. सेकंड इयर, थर्ड इयर पासून इलिजिबिलिटी नंबर, PRN नंबर, एक्झाम इलिजिबिलिटी नंबर सर्वच फॉर्मवर प्रिंट होऊन येतील. ठीक आहे. इलिजिबिलिटी नंबरला येस करा, आहे तुमच्याकडे तर तुमच्या कॉलेजकडून जो मिळालेला आहे तो तुम्ही एंटर करा. आणि इथे अजून एक टॅग दिसते पहा, ऍडमिशन फॉर फर्स्ट इयरला आहे की डायरेक्ट सेकंड इयर फ्रेश ऍडमिशन आहे असं विचारतंय. जे काही असेल फर्स्ट इयर असेल तर त्याला टिक करा, DSC असेल तर तिथे टिक करा. ठीक आहे. दोन्ही पैकी एक क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह बटनवर क्लिक करायचंय. एक कोर्स एनरोलमेंट हॅज बीन सक्सेसफुली असा मेसेज तिथे डिस्प्ले होईल. क्लोज म्हणा. तुमची पूर्ण प्रोफाईल दिसेल, तुमचं नाव, आई वडिलांचं नाव जे काही आहे, तुमचं नाव जर तिथं असेल तर मग इकडे तुम्हाला काय करायचंय की मराठीमध्ये ते नाव एंटर करायचं. पूर्ण नाव, वडिलांचं पूर्ण नाव, आईच्या नावाच्या बाबतीत जसं तुमच्या रिझल्टवर 12वीच्या किंवा आधीच्या असेल, जनरली ते फक्त नावच असतं, फक्त नाव, आडनाव, वडिलांचं नाव, फादर्स नेम असं काही नसतं. फक्त आईच्या बाबतीत आईचं नाव तेवढं एकटंच असतं, तेवढंच तुम्हाला इंग्लिशमध्ये बाय डिफॉल्ट येईल, ते मराठीमध्ये एंटर करावे लागेल. पण पूर्ण नाव जसं 12वीच्या मार्कशीटवर आहे, तुमचं नाव, वडिलांचं नाव ते ऍज इट इज असू द्यात, आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव. ठीक आहे. बर्थ डेट एंटर करा, मेल फिमेल सिलेक्ट करा. हा, आता इथे तुम्हाला ते विचारतील नॉन क्रिमिलियर असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट तर येस करा, नसेल तर नो करा. ठीक आहे. त्यानंतर कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी कुठली आहे, हँडिकॅप आहात का नाही, JNK जम्मू अँड काश्मीर आहात का नाही, हे सगळं सिलेक्ट करा तुम्ही प्रॉपरली. नंतर ऍड्रेस आणि फोटोज अपलोड करण्यासाठी ब्राउज करून फोटो आणि साईन हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. KB मध्ये दिलं जातं, 300 KB, 200 KB जे काही दिलं जाईल त्यापेक्षा साईज ही रिड्यूस असलेली बरी, आणि त्याच वेळेस ते तुमचं ओपन होईल किंवा अपलोड होईल. ठीक आहे. त्यानंतर ऍड्रेस फिल करून परमनंट आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस सेम असेल तर मग टिक करा आणि सेव्ह बटनवर क्लिक करा. आता इथं तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन कम्प्लिटली सेव्ह होईल. ओके बटनवर क्लिक करा. या पेजवर आपण मगाशीही आलो होतो या एक्झाम फॉर्म फिल करण्यासाठी. आता इथून पुढे एक्झाम फॉर्मची जनरल प्रोसिजर असेल. ठीक आहे. या ज्या 2-3 स्टेप आधीच्या सांगितल्या मी, ज्यांना इलिजिबिलिटी नंबरला प्रॉब्लेम आला त्यांच्यासाठी सांगितलं. आता इथं बघा एक्झाम फॉर्म आहे, क्लिक ऑन एक्झाम फॉर्म, त्या बटनवर क्लिक करायचंय तुम्हाला. एक पेज ओपन होईल. प्रोसीड इथं दिलंय पहा, प्रोसीडवर क्लिक करा. तुमचं ऍडमिशन कुठलं आहे, फर्स्ट इयर आहे की सेकंड इयर टू थर्ड इयर आहे, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर आहे, पॅटर्न कुठला आहे, FE 2024 पॅटर्न.
शक्यतो तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा 2019 पॅटर्न आहे की 24 पॅटर्न आहे ते डिस्प्ले होतं. फक्त तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं, FE असेल DSE असेल त्यानुसार ते सिलेक्ट करा. तुमची इन्फॉर्मेशन इथं जी काही येईल कॉलेज तेच आहे की नाही ते क्रॉस चेक करा व्यवस्थित. तुमचे एलिजिबिलिटी नंबर, ABC ID वगैरे जी काही इन्फॉर्मेशन दिली जाईल केअरफुली एकदा चेक करा, नंतर मग नेक्स्ट बटनवर क्लिक करायचंय. आता सगळ्यात महत्वाचं, एक्झाम फॉर्म फिल करत असताना FE असेल, SE असेल, TE असेल, BE असेल, कंपल्सरी काही सब्जेक्ट असतात ते बाय डिफॉल्ट येतील. मग कदाचित ते 4 सब्जेक्ट कंपल्सरी असतील, 3 असतील, डिपेंड आहे कोर्सनुसार. मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, रोबोटिक्स, केमिकल वगैरे या ब्रँचेस नुसार आणि इयर नुसार कंपल्सरी सब्जेक्ट हे वेगवेगळे असू शकतात, 3, 4, 5. आणि इथं तुम्हाला एडिट करता येत नाही, कुठेही टिक करता येत नाही, असलेली टिक काढता येत नाही. ठीक आहे, कंपल्सरी सब्जेक्टच्या बाबतीत. फॉर एक्झाम्पल आता हा जो फॉर्म आम्ही फिल केला त्यामध्ये 3 सब्जेक्ट कंपल्सरी होते, मॅथमॅटिक्स असेल, PS असेल, FPL जे काही असेल, तर कंपल्सरी सब्जेक्ट बाय डिफॉल्ट येतील. हे 3 सब्जेक्ट तुम्हाला टिक करायचं नाही, काही नाही. इथं दिलेले आहे इन्स्ट्रक्शन्स, प्रॉपरली रीड करा, नंतरच फॉर्म फिल करा. ओके. आता इथे हे कंपल्सरी सब्जेक्ट झाल्याच्या नंतर महत्वाचा विषय ऑप्शनल सब्जेक्ट. प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक ब्रँचला ऑप्शनल सब्जेक्ट हे असतातच. फर्स्ट इयरचा हा फॉर्म आहे. यांच्या बाबतीत मी सांगतो तुम्हाला की कोड जे दिले जातात सिलेबस कॉपी वरून, तुमची जी युनिव्हर्सिटी कडून आलेली सिलेबस कॉपी आहे, सब्जेक्टचे कोड प्रॉपरली चेक करा, सब्जेक्टचं नाव प्रॉपरली चेक करा आणि मग नंतरच टिक करा. कुठलीही अडचण असेल तुमच्या क्लास टीचर कडून ते ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट घ्या. ग्रुपवर असेल, तुम्ही कॉलेज लेक्चर अटेंड करताय, तुम्हाला ती आयडिया असेलच. पण फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट इयरचा फॉर्म आहे, फिजिक्स की केमिस्ट्री दोन्हीपैकी एकच टिक एका सेमिस्टरला करता येतात. एका सेमिस्टरला फिजिक्स असेल तर त्याला टिक करा. ज्यांना कोणाला केमिस्ट्री आहे ते तिथं टिक करतील. पहिल्या सेमला फिजिक्स आहे तर सेकंड सेमचा फॉर्म भरताना मग केमिस्ट्रीला टिक करावं लागेल, जे असेल ते. इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आहे की इलेक्ट्रिकल, ठीक आहे, किंवा ग्राफिक्स आहे की मेकॅनिक्स, एकच टिक करायचं दोन्हीपैकी. ग्राफिक्स किंवा मेकॅनिक्स पैकी एकच, जो विषय तुम्हाला एकतर डिव्हिजन वाईज दिला जाईल किंवा ब्रँच वाईज दिला जाईल. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वर्कशॉप की डिझाईन थिंकिंग, दोन्हीपैकी एक. म्हणजे हे सगळे वर्कशॉप की डिझाईन थिंकिंग, DT, यापैकी एकच सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. प्रॉपरली आणि केअरफुली भरा. रिझन मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. आता या स्लाइडवर जास्त येत नाही का किंवा जास्त डिस्कस करत नाही, कारण फर्स्ट इयर सेकंड इयरचे सब्जेक्ट हे व्हॅरी असतात. तुमचे सब्जेक्ट ऑप्शनल बघून सिलेबस कॉपी नुसार, रिपीट करतो मी, सिलेबस कॉपी नुसार तुम्हाला ते सेव्ह अँड नेक्स्ट एंटर टिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ठीक आहे. हा, असं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर फीजचा एक येईल कॉलम. आता ही फी जी असते ना, तर ती रेग्युलर सब्जेक्टची वेगळी असेल. तुम्ही सेकंड इयरला जाल, बॅकलॉग सब्जेक्ट असेल तर अजून जास्त येईल, तर त्यानुसार ते बघायचं आहे. ती फी जी असेल एवढी कमी राहील, 4ही वर्ष तेवढं बेटर असेल. ठीक आहे. तर तुम्हाला ती फी एडिट करता येणार नाही, जी प्रिंट होऊन येईल. यामध्ये फॉर्म फी असेल, कॅपची फी असेल, एक्झाम फी असेल आणि इंटरनल मार्क्स फी असेल, असे ते कॉलम दिले जातात. सगळ्यात महत्वाचं लेट फीज इथं दिलंय पहा. दिलेल्या वेळेमध्ये, युनिव्हर्सिटीने दिलेल्या डेट्स मध्ये जर तुम्ही फॉर्म फिल करत असाल तर लेट फीज इथं येणार नाही, 0 येईल. जर तुम्ही दिलेल्या डेट एक्सटेंड करताय तर लेट फीज जी काही असेल ती तुम्हाला पे करावी लागेल. ओके. त्यानंतर हे एक पेज येईल इन्स्ट्रक्शनचं. आय हॅव रीड, इथं चेकबॉक्सला टिक करा. त्यानंतर कन्फर्म अँड प्रिंट या बटनवर क्लिक करायचं. ठीक आहे. ते आता हे पेज जे आलेलं आहे ते 2025 पासून नवीन पेज क्रिएट झालेलं आहे. या पेजवर तुमचा कोर्स कुठला आहे, ऍप्लिकेशन ID, ऍप्लिकेशन स्टेटस कंप्लीट झालं की पेंडिंग आहे. हा, इनवर्ड स्टेटस पेंडिंग ऍट कॉलेज, तो फॉर्म तुमचा फिल केला गेलाय, फक्त कॉलेज कडून इनवर्ड करायचं राहिलं ते करतील कॉलेजवाले. चलन स्टेटस पेंडिंग आहे. हा, इथं प्रिंट प्रिव्ह्यू तुम्हाला क्लिक करायचं आणि तो PDF डाउनलोड करायची. ठीक आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत पे ऑनलाईन इथं हायलाइट होईल, आत्ताच पे ऑनलाईन वर क्लिक करायचं नाही. ठीक आहे. ही प्रोसेस 2025 साली लागू झाली. जर पुढच्या वर्षी चेंज झालं तर त्यानुसार मी व्हिडिओ बनवेल. प्रिंट प्रिव्ह्यूला क्लिक करा आणि प्रिंट प्रिव्ह्यू डाउनलोड करून घ्या. पुढच्या स्टेप अतिशय महत्वाच्या आहेत, चेंज झालेल्या आहेत, केअरफुली लक्ष द्या. प्रिंट प्रिव्ह्यूला क्लिक केल्याच्या नंतर जी काही PDF डाउनलोड होईल अशा टाईप मध्ये PDF असेल, फ्रंट पेज, सेकंड पेज. मुद्दामून मी त्या ब्लर ठेवल्यात कारण तो प्रिव्ह्यू आहे. दुसरी गोष्ट, सब्जेक्ट त्याच्यावर दिलेले आहेत. प्रत्येक इयरनुसार सब्जेक्ट व्हॅरी असतील. तुमचे सब्जेक्ट या फॉर्मवर
केअरफुली चेक करून घ्यायचे आहेत, ते सब्जेक्ट आहेत का, त्याला स्टिक झालंय का. ओके. त्यानंतर आता या स्टेप्स आहेत बघा, काही या पेजवर काही आहेत, या स्लाइड मध्ये काही आहेत, पुढच्या स्लाइड मध्ये काही आहे. प्रोसेस नवीन आहे म्हणून मग मी स्टेप बाय स्टेप घेतलं. प्रिंट प्रिव्ह्यू क्लिक केल्याच्या नंतर, ठीक आहे, हा तुमच्याकडे प्रिंट प्रिव्ह्यू आहे, तुम्ही प्रिंट काढली त्यानंतरची प्रोसेस. आफ्टर फिलिंग एक्झाम फॉर्म टेक प्रिंट आउट ऑफ प्रिव्ह्यू. प्रिंट केली आहे. रिझल्ट जर सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला असेल तर रिझल्ट लावा लागतात आधीचे. फर्स्ट इयर फ्रेश असेल तर रिझल्ट लावायची गरज नाही. सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, तुमची साईन त्यावर करा. ठीक आहे. त्यानंतर टेक साईन ऑफ सब्जेक्ट टीचर्स. सर्व जे सब्जेक्ट टीचर्स आहेत तुमचे, प्रत्येक सब्जेक्टचे 5 सब्जेक्ट असतील, 6 असतील, 7 असतील, प्रत्येक सब्जेक्ट टीचरची साईन तुम्हाला घ्यायची आहे. कारण असं आहे की त्यानंतर क्लास टीचरची सुद्धा साईन घ्यायची आहे. कारण असं आहे की हा प्रिव्ह्यू प्रिंट केलेला आहे तुम्ही. ठीक आहे. त्यात जर काही करेक्शन असतील, चुकीचा फॉर्म भरण्यात आलेला असेल तर क्लास टीचर किंवा सब्जेक्ट टीचर सांगतील. टर्मवरला टिक नाहीये, प्रॅक्टिकलला टिक झालेलं आहे, किंवा एंड सेम एक्झाम, इन सेम एक्झाम जे काही दिलेलं आहे त्यानुसार टिक असतील तर क्लास टीचर साईन करतील. जर नसतील, फॉर्म मध्ये जर काही मिस्टेक असतील तर तुम्हाला तो प्रिव्ह्यू मधले करेक्शन करता येतात. फॉर्म डिलीट करून परत फिल करता येतो, पण एकदा पुढे जर गेलात तर मग चेंजेस करता येत नाहीत. ठीक आहे. मग सर्व क्लास टीचरच्या साईन घेतल्याच्या नंतर जर त्यांनी म्हटलं की ओके आहे फॉर्म, साईन केली क्लास टीचरनी पण सब्जेक्ट टीचरनी पण, तर मग तुम्ही तो एक्झाम फॉर्म सबमिट करायचा ऑफिसमध्ये. एक्झाम फॉर्म करेक्ट असेल तर मग चेंज करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. मग सबमिट द एक्झाम फॉर्म टू एक्झाम सेक्शन टू ऑफिस. एकदा तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर आणि इनवर्ट केल्याच्या नंतर परत चेंज करता येणार नाही. ओके. एकदा सबमिट केला तुम्ही की परत तो चेंज करता येणार नाही. ओके. पहिल्या 6 स्टेप झाल्याच्या नंतर मला एक्झाम फॉर्म, एक्झाम सेक्शन जे असेल तुम्ही सबमिट करताय. इथं आपण काय केलंय की एक्झाम सेक्शन मध्ये फॉर्म सबमिट केलाय. त्यानंतर एक्झाम सेक्शन विल इनवर्ट द फॉर्म विदिन 2 days. 48 तासाच्या आतमध्ये किंवा कदाचित एका दिवसामध्येच एक्झाम सेक्शन जे आहे तुमचा फॉर्म युनिव्हर्सिटीला इनवर्ट करेल. ठीक आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला जेव्हा कॉलेजमधून इनवर्ट केल्या जाईल त्यानंतरच तुम्हाला पेमेंट लिंक तुमच्या लॉग इन मध्ये जनरेट होईल, तुम्हाला दिसायला लागेल तिथं, किंवा क्लिक करता येईल. ते आधी क्लिक करता येणार नाही. ठीक आहे. तर ती लिंक जनरेट झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ते पेमेंट करायचंय तुमच्या स्टुडंट लॉग इन मधून. ठीक आहे. शक्यतो लेट फीज अवॉइड करा, वेळेवर फॉर्म भरा. पेमेंट लिंक 24 तासाच्या आत त्यानंतर प्रोसेस करायची आहे. मग तुमची जी प्रोसेस आहे ती सगळी आपण म्हणू की टायमिंग मध्ये कम्प्लीट होईल. आणि त्या सर्व प्रोसेसेस ज्या आहेत त्या ओटीपी बेस आहेत. वन टाइम पासवर्ड तुम्हाला येईल, पेमेंट करत असताना येईल, अजून काही वेळेस येईल. तर तुमचा जो मोबाईल असेल किंवा ईमेल आयडी असेल, ऍक्टिव्ह मोबाईल, ऍक्टिव्ह ईमेल आयडी, मोबाईल नंबर, ते सगळं तुमच्या जवळ असायला पाहिजे, रेंज मध्ये असायला पाहिजे, किंवा मोबाईल हरवलाय वगैरे अशा काही गोष्टी नको. ठीक आहे. तर ओटीपी बेस असल्यामुळं तुम्हाला तो मोबाईल तुमच्या जवळ असणं, ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे. मग पॉसिबली कम्प्लीट द प्रोसेस इन गिव्हन टाइम. सगळ्यात महत्वाचं, डोंट फॉरगेट टू लॉग आउट. आणि आता ह्या केसेस ज्या आहेत बघा, फॉर्म फिलिंगच्या प्रोसेसेस जशा आहेत, बऱ्याच स्टुडंटचे एबीसी आयडीचे प्रॉब्लेम्स येतात, किंवा कुणाचा एलिजिबिलिटी नंबर ऑलरेडी एक्झिस्ट आहे असे प्रॉब्लेम्स येतात फॉर्म फिल करत असताना. अजून काही प्रकारचे प्रॉब्लेम जर येत असतील तर तुम्हाला तुमच्या एक्झाम सेक्शनशी, एक्झाम कोऑर्डिनेटरशी, कॉलेजच्या स्टाफ मेंबरशी कन्सर्न करायचंय, कॉन्टॅक्ट करायचा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतरच फॉर्म प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करा. ओके. कारण दिवसेंदिवस या प्रोसेस चेंज होत जातात, वर्षानुवर्ष. हा फॉर्म तुम्ही केअरफुली फिल करा, मग नंतरच सबमिट करा. सगळ्यात शेवटी लॉग आउट करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स. कनेक्टेड रहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर.